नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू इच्छा विहंग. तर आज सकाळी सकाळी गाडी सर्व्हिसिंगला टाकून आलोय आम्ही आणि आता पायी पायी घरी चाललोय. बिचारी आमच्या गाडीला आम्ही सोडून आलोय. त्यामुळे चालू लागणार आहे पायी पायी. पायी पायी जातोय आम्ही आता. 8 किलोमीटर जवळपास पायी पायी जायचंय आणि सकाळी सकाळी टाकल्यानंतर लवकर गाडी लवकर भेटते आपल्याला. त्यामुळे सकाळी सकाळी खूप टाकून दिवसांनी आम्हाला टाइम मिळाला. फायनली आमच्या गाडीला तिथे सोडून आलं आम्हाला. तुम्ही विचारात पडलं असेल की आम्ही दोघं एवढं रेडी होऊन कुठे जातोय. तर आम्ही आता सांगणार ते तुम्हाला. ब्लॉग यासाठी लास्ट पर्यंत बघायचंय. चल, खूप तर लेट झालाय. तुम्हाला कळेल. ऍज युजल आम्ही परत लेट झालोय आज. तर डायरेक्ट ब्लॉग मध्ये भेटू आपण. चलो बाय. तर आजचा दिवस थोडा खास होता. नेहमीच्या ऑफिसच्या कामातून थोडा ब्रेक घेत आम्ही निघालो होतो ऑफिसच्या इयरली फॅमिली पार्टीला. तर ही फक्त ऑफिसची पार्टी नव्हती, तर एक सुंदर फॅमिली फंक्शन होतं. या पार्टीसाठी ऑफिसमधल्या सगळ्या कलिग्सना त्यांच्या फॅमिलीसोबत इन्व्हाइट केलं होतं. त्यामुळे सगळे एकत्र आले होते आणि पूर्ण वातावरण अगदी उत्साहाने भरून गेलं होतं. तर पार्टीच्या वेन्यूवर पोहोचल्यानंतर सगळ्यांची भेट झाली, गप्पा सुरू झाला आणि मग हळूहळू पार्टीचा माहोल अजूनच रंगत गेला. मस्त गेम्स, मजेशीर ऍक्टिव्हिटीज, भरपूर हसणं खिदळणं, फॅमिलीसोबत क्वालिटी टाइम आणि त्याचसोबत डिलिशियस फूड. पूर्ण दिवस खूप छान आणि मेमोरेबल गेला. ऑफिसमध्ये आपण रोज एकत्र काम करतो, पण ना अशा फॅमिली फंक्शनमुळे कलिग्सना सोबत त्यांच्या फॅमिलीजना भेटण्याची आणि सगळ्यांसोबत एन्जॉय करण्याची एक वेगळी संधी मिळते. आणि अर्थातच आम्ही दोघांनी या पार्टीमध्ये खूप धमाल केली. तर चला या ब्लॉगमध्ये आमच्यासोबत तुम्ही एक्सपिरियन्स करा आमची इयरली ऑफिस फॅमिली पार्टी, तिथला मस्त माहोल आणि आम्ही केलेली फुल ऑन धमाल. आज दुसरा दिवस आहे आणि आम्ही काल खूप लेट झाला आम्हाला घरी यायला. तर रात्री जवळपास 12-1 वाजले. त्याच्यामुळे आम्ही काही व्हिडिओ शूट केला नाही आज सकाळी. आणि सकाळपासून समीक्षाला काही बरं नाही आहे. तर मग म्हटलं एकदा डॉक्टरकडे जाऊन येऊ आणि मग तुम्हाला सांगतो पुढचं अपडेट काय आहे. पुढचं अपडेट काय ते सांगतो तुम्हाला. तर आता बॉटलमध्ये मी पाणी भरून घेतलेलं आहे आणि ते याच्यासाठी भरलं की मला आहे ना त्याचा TDS मेजर करायचं आहे की किती असेल असं. मला थोडा डाऊट येतोय की पाण्यामुळे पण काही काही गोष्टी म्हणजे आजारी वगैरे पडतो आपण. तर पाणी हा खूप मेन फॅक्टर आहे की ज्याच्यामुळे आजारी पडण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. तर एकदा TDS वगैरे मेजर करू आपण की कसं आहे काय काय, तर बघू. घरी गेल्यानंतर चेक करू आपण की TDS काय आहे त्याचा असं पाण्याचा. इकडे बघ. आता गणपतींचे आगमन झालेले आहेत आणि मला एक ठिकाण दिसलंय की तिथे एकदम सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. तर चला आपण तिथं बघू की कशा मूर्त्या आहेत. ते खूप छान मूर्त्या आहेत. तर आपण चेक करू. डायरेक्ट असे मनामध्ये राहणार आहे. जाता तर दिसले मला ते. बघितलं डायरेक्ट असं वाटतं की जाऊन बुक करून घेऊ. बघू आपण आता. तर आम्ही आता जस्ट घरी आलो आणि डॉक्टरांनी सांगितलंय की व्हायरल इन्फेक्शन वगैरे झालं असेल असं. तर 4-5 दिवसांच्या 3-4 दिवसाच्या गोळ्या, गोळ्या 3-4 दिवसांच्या गोळ्या वगैरे दिलेल्या आहेत. आय होप लवकर ठीक झाली पाहिजे. ते खोकला वगैरे 3-4 दिवसात होतच. म्हणजे थोडा आठवडा, 1 आठवडा लागतच. पाण्याचं पण इन्फेक्शन झालेलं आहे. पण आजकाल गरम पाणी वगैरे पण प्युअर नाही येत आहे. डॉक्टरांनी तर सांगितलं थोडंसं- गरम पाणी वगैरे करून प्या वगैरे असं तसं. तर आता जे आपण पाणी भरून आणलं होतं त्याचं TDS वगैरे मेजर करू आपण. मला थोडा डाऊट वाटतोय. तर ते TDS मला वगैरे तरी measure- असं वाटतंय की आपलं जे घरचं पाणी आहे ना ते प्युरिफाय केलेलं म्हणजे वापरायला घ्या. वॉटर फिल्टरचं वगैरे असं एकदम प्युअर, नाही तर कसं आजार वगैरे थोडं इन्फेक्शन, त्यानेच जास्त इन्फेक्शन होतं आता सगळ्यांना. पडतं आरोचं ना, आरोचं नाही, आपण ते कॉईनवाला फिल्टरवाला पाणी युज करतो. तेच ते त्यालाच आरोचं म्हणतात हा, काहीतरी. तर ते आता मी भरून आणलेलं. तर बघू आपण ते कसं होतं काय नाही ते. तर हे आता हे TDS मीटर आहे. तर आपण चेक करू याच्यात की कसं आहे. हे तेच पाणी की जे आपण आता भरून आणलं होतं. ह्याच्यात घेऊ थोडं.
कळेल आपल्याला लवकरच किती प्युअर आहेत. 59 आहे. म्हणजे चांगलं आहेत, चांगलं आहे, म्हणजे पिण्यासाठी योग्य आहे. पिण्यासाठी योग्य आहे. 50च्या वरती पाहिजे. हा 54. म्हणजे आपल्याला आता इथून पाणी घ्यावं लागत आहे, याच्या इथनं. हे प्युरोचं इथलं चांगलं आहे. जे पाणी आहे की जे आम्ही यूज करतो नेहमी, तर त्याचं TDS किती ते चेक करू आपण. त्याचं किती आहे, 36. बापरे, म्हणूनच मला हे पाण्याचं चांगलं 50 to 100च्या आसपास असलं ना तर ते चांगलं पाणी असतं. तर आम्ही जे नेहमी पाणी यूज करतो ना तर त्याचं 36 TDS आहे. म्हणजे जे एकदम योग्य नाही आहे पाणी. मिनिमम 50च्या आबो पाहिजे. त्यावरनं कळतं की ते प्युअर आहे की हा. नाही, म्हणजे किती थोडं भेसळ प्युअर नाही आहे ते पाणी. तर आता आम्ही पण पाणी चेंज वगैरे करून घेऊ. तर तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटू. सबस्क्राईब पण करा. हा, नवीन subscribe लोकांसाठी की त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा लवकर. हो. तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. बाय बाय.